या बातमीचे प्रायोजक आहेत क्वालिटी चिकन सेंटर होलसेल अँड रिटेल। आमचा पत्ता न्यू तिरेगाव फॉरेस्ट व फिश मार्केट फॉरेस्ट सोलापूर। संरक्षण उत्पादनांच्या बाबतीत भारत 70% आत्मनिर्भर झाल्याचे संरक्षण मंत्रालयातील एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सुशील गायकवाड यांनी स्पष्ट केले। रोटरी क्लब ऑफ सोलापूरने आयोजित केलेल्या के भोगीशयना स्मृती व्याख्यानात शनिवारी ते बोलत होते। संरक्षण उत्पादनांचा विचार केला तर गेल्या 10 वर्षात संरक्षण उत्पादने तिपटीने वाढली असल्याचे त्यांनी सांगितले। सध्या भारतातून 100 देशांना संरक्षण उत्पादनांची निर्यात होत असल्याचे सांगून गायकवाड म्हणाले, 100% आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने भारत वाटचाल करत आहे। 2025 हे संरक्षण सुधारणांचे वर्ष म्हणून पाळण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। आज भारतामध्ये संरक्षण क्षेत्राला लागणाऱ्या 550 वस्तू बनवल्या जातात। धनुष गन्स, सोनर सिस्टम्स, लाईट कॉम्बॅक्ट हेलिकॉप्टर्स भारतात निर्यात करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले। सध्या भारताचे संरक्षण बजेट 6.8 लाख कोटी रुपयांचे असून प्रतिवर्षी त्यामध्ये 9 ते 10% वाढ होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। भारत आपल्या संरक्षण दलांना आधुनिक बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहे। त्यासाठी नवीन शस्त्र आणि तंत्रज्ञान खरेदी करणे तसेच देशातच संरक्षण उपकरणे विकसित करणे यावर लक्ष केंद्रित केले जात आहे। यासोबतच संरक्षण संशोधन आणि विकास संस्था देखील संरक्षण क्षेत्रातील संशोधनात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले। रोटरी क्लब ऑफ सोलापूरच्या अध्यक्षा धनश्री केळकर यांनी स्वागत केले, तर माजी अध्यक्ष सीए राजगोपाल मिनियार यांनी माजी प्रांतपाल भोगीशयनांविषयीची माहिती दिली। डॉक्टर राजीव प्रधान यांनी सुशील गायकवाड यांची ओळख करून दिली, तर सचिव निलेश फोफलिया यांनी आभार प्रदर्शन केले। सुहास लाहोटी यांनी सूत्रसंचालन केले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।